हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी एका कार्यशाळेसाठी म्हणजे वर्कशॉपसाठी ऋतुगंध नावाच्या रिसॉर्टला आलो आहे. त्यामुळे या व्लॉगमध्ये तुम्हाला हा वर्कशॉप कशा संदर्भात होता, या रिसॉर्टमध्ये कुठल्या फॅसिलिटीज आहेत, इथे ट्रॅव्हल करून यायचं कसं, याची चार्जेस काय आहेत आणि फूड मेनूमध्ये व्हॉट दे ऑफर, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऑफकोर्स. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या वर्कशॉपमध्ये प्लॅन केलेल्या आहेत. ते जिथे शक्य आहे त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन. सो विदाउट फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड. बहुतेक कोणाची तरी वेडिंग ऑलरेडी होती, तर हे मस्त डेकोरेट केलंय. त्यामुळे आय जस्ट थॉट ऑफ कॅप्चरिंग दिस. हे अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. त्यामुळे इफ एनीवन हू विश टू प्लॅन मे बी अ डेस्टिनेशन सॉर्ट ऑफ अ वेडिंग इन अ रिसॉर्ट, तर मला वाटतं हा एक चांगला स्पॉट असू शकतो. आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे. इथे बरेच सेटअप दिसत आहेत आणि हा पूर्ण या पद्धतीने डेकोरेट केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम वेडिंग व्हाइब्स येत आहेत. सो यू कॅन जस्ट लुक ॲट दिस, कशा पद्धतीने ते डेकोरेट केलेले आहेत सगळे. व्हेरी नाईस. हे बघा, हे असं पूर्ण रिसॉर्ट हा डेकोरेट. सकाळी चेक इन केल्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट मिळाला आहे. त्याच्यामध्ये आहे उपमा, इडली आहे, सांबार आणि चटणी. चहा कॉफीचं ऑप्शन होतं. सो आय हॅव ऑप्टेड फॉर अ टी. सो आय विल क्विकली फिनिश माय ब्रेकफास्ट. हे जे तुम्हाला तिथे दिसतंय तर हे त्यांचा एंट्री पॉईंट आहे. आणि हे जर इथे पाहिलं आपण तर इथे सगळे त्यांचे कॉटेजेस किंवा रो हाऊस टाईप बनवलेले आहेत. आणि दे ऑल्सो हॅव सम रेसिडेन्शियल प्रोग्राम्स, वर्कशॉप्स. ते जर कोणी अशा पद्धतीने वर्कशॉप कोणी प्लॅन करत असेल, मे बी अ डे लॉंग प्रोग्राम. इथे कोणाचा तरी वेडिंग होतं बहुतेक काल, त्यामुळे इट्स नाईसली डेकोरेटेड. अँड दिस इज अ 1 पॉईंट सोल्युशन फॉर ऑल द फॅमिली फंक्शन्स आय बिलीव्ह. इफ यू कुड लुक ॲट दिस. मी मगाशी सांगितलं होतं इथे सगळ्या सेरेमनीसाठीची पण डेकोरेशन आणि ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आत आल्यानंतर सुंदर बाप्पा बसलेत आपले. यू कॅन ऑल्सो लुक ॲट अ ब्युटिफुल रांगोली बीन मेड. आणि अशा प्रकारे हा पॅसेज आहे. आणि इथे डेकोरेशन केलेले आहेत. आणि तिथे एक लॉन आहे. इफ समबडी विश टू गेट मॅरी ऑर हॅव एनी सॉर्ट ऑफ अ फॅमिली फंक्शन, त्यासाठी सुद्धा तो लॉन आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर समोर ब्रेकफास्ट लंचची व्यवस्था केलेली आहे. मागे जे तुम्हाला दिसते तर असे रो हाऊसेस आहेत इथे. अँड आय जस्ट गॉट टू नो की हे असे रो हाऊसेस जे आहेत ते दे आर ओन्ड बाय पीपल. आणि आपल्यासारखे जेव्हा कोणी इथे राहण्यासाठी येतात तर ते रेंट आउट पण होतात आणि ते मेंटेन पण होतात या रिसॉर्ट थ्रू. सो दॅट्स समथिंग न्यू विच आय गॉट टू नो. आणि हे चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहेत. त्यामुळे इफ यू आर प्लॅनिंग फॉर अ नाईट स्टे किंवा आउटिंग असा किंवा 2-3 दिवसाचा हॉलिडे प्लॅन जर करत असाल तर नियर बाय पुणे हे एक चांगलं ऑप्शन आहे. हे अशा प्रकारचे रो हाऊसेस बरेच आहेत. याच्या मागच्या साईडला पण मला दिसलं. आणि इथून आल्यानंतर इथे प्ले स्टेशन कम मुलांसाठी प्ले ग्राउंड बनवलेलं आहे. आणि दिस इज एंटायरली अ पार्किंग वन्स यू एंटर टू दिस रिसॉर्ट.
माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे आहे खडकवासला बॅकवॉटर. एक 2 तासाचं सेशन झाल्यानंतर मध्ये ब्रेक दिलाय आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकल स्टाफ जे आहे तिथले ते एक्सप्लोअर करतोय. तर मी आणि माझे कलिग्स आम्ही सगळे इथे आलो होतो. सो आय जस्ट थॉट ऑफ शोईंग यू दिस ब्युटिफुल बॅकग्राऊंड ऑफ खडकवासला बॅकवॉटर. मी कॅमेरा फ्लिप करून दाखवतो म्हणजे तुम्हाला अजूनही ते चांगल्या पद्धतीने दिसेल. हे पूर्ण जे तुम्ही बघताय हे आहे खडकवासला बॅकवॉटर. इथे बरेचसे रिसॉर्ट्स पाहायला मिळत आहेत, त्यामुळे हे खूप चांगलं ऑप्शन आहे पुणेकरांसाठी. खूप जास्त लांब जायची आवश्यकता नाही. अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरच खूप ग्रीनरी असलेलं बॅकवॉटरचा सुद्धा हा एक ऑप्शन असू शकतो फॉर आउटिंग. चला तर अशा प्रकारे फर्स्ट हाफ संपलेला आहे. सेकंड हाफमध्ये आपण परत रिसॉर्टला जातो आहे आणि आता सेकंड हाफमध्ये टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज काही आपल्यासाठी प्लॅन केलेल्या आहेत. बघू त्याच्यातल्या किती कवर करता येतात ब्लॉगमध्ये. मी सकाळी जातानाच मला लक्षात आलं होतं की हे तुम्हाला दाखवायचं, पण मला ते फोटो नाही काढता आला. तुम्ही बघू शकता एंट्री केल्यानंतर किती छानपैकी ही मूर्ती बनवलेली आहे आणि ती एंट्रीलाच आहे. इथे स्विमिंग पूल पण आहे, बट वी डिडंट नो दॅट वी विल बी गेटिंग दी स्विमवेअर्स हिअर. तर तुम्ही जर हा रिसॉर्ट स्पेसिफिकली प्लॅन करत असाल तर यू कॅन गेट युअर कॉस्ट्युम्स. आणि चांगला स्विमिंग पूल पण आहे इथे. यू कॅन रिक्रिएट द मेमरीज. बघा लंचमध्ये काय आहे. इकडे आहे पनीरची भाजी, त्याच्यानंतर छोले, पुरी आहे आणि पोळा दिलेत. भेंडीची एक भाजी आहे आणि मुख्य म्हणजे साईड डिशला पोटल्या आहेत छोट्या आणि डेझर्टला गुलाबजामुन. मी टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला हाऊ वॉज द फूड. जेवण खूप छान आहे. सकाळचा ब्रेकफास्ट पण मस्त होता आणि आताचा लंच पण छान आहे. सगळे पदार्थ एकदम टेस्टी अँड डिलिशियस आहे आणि डेझर्ट पण मस्त आहे. सो आय लव्ह. हे जे तुम्हाला दिसतं हे टायमिंग आहे. मॉर्निंग टी, ब्रेकफास्ट, लंच, हाय टी आणि डिनर. माझा सकाळचा ब्रेकफास्ट झाला आहे, लंच झाला आणि हाय टीला वॉट दे हॅव ऑफर्ड अस दहीपुरी आहे, SPD आणि वडा विथ द कॉम्बिनेशन ऑफ टी वुड रिअली लुक, आय मीन विल टेस्ट एक्सलेंट. आय जस्ट ट्राय अँड गिव यू द रिपोर्ट. So here my one day outing cum workshop visit has come to an end. Talking about the place, I'll rate it 9 on the scale of 10. Relating to the activities being conducted, 10 on 10. Food, I'll rate 9 on the scale of 10. And entry fees 1,000 or 1,500 something. Relating to travel specially, मी मात्र आमच्या ग्रुपसोबत आलो, त्यामुळे आमची स्वतःची एक ट्रॅव्हलर कम बस होती आणि साधारणतः 45 मिनटं ते 1 तास पुण्यातून लागतं, डिपेंड्स ऑन द ट्रॅफिक. सो आय स्ट्रॉंगली ॲडवाईज यू की पर्सनल ट्रॅव्हलच इथे अवेलेबल आहे. किंवा आता आला तर ते जास्त सोयीचं पडेल, कारण तुम्हाला येण्याच्या आणि जाण्याच्या तुमच्या वेळा तुम्ही स्वतःच ठरवू शकता. बसची आयडिया सांगता येत नाही. जर तुम्हाला काही ऑप्शन माहिती असेल तर फील फ्री टू कॉमेंट देम. सो on this note, relating to the travel experience and activities, learned a lot. Also, I'm carrying a vision with me after this workshop, that what I want to do in next 5 years and also where I want to see myself in next 5 years. तुम्हाला हा vlog कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. I'll see you guys in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.